सुवर्णा 2च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढचा अर्धा तास काही महत्त्वाच्या घडामोडी बघूयात। चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट बघायला मिळाला। महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना उमेदवारी जाहीर करताच इच्छुक उमेदवार राहुल कलाटे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आणि थेट अपक्ष अर्जच दाखल केलाय। कलाटे यांनी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि राहुल कलाटे आमने सामने सुद्धा आल्याचं बघायला मिळालं। ही ती दोन दृश्य आपण बघतोय जेव्हा ते दोघं आमने सामने आले। या सगळ्यामुळे चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगतापांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत बघायला मिळणार आहे। राहुल कलाटे निवडणुकीच्या मैदानात उतरले तर मवियाला फटका बसण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह मविया नेते कलाटेंचं मन वळवून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडतात का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज नेते आणि अपक्ष अर्ज दाखल करणारे राहुल कलाटे यांच्याशी सविस्तर संवाद साधला आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। राहुल कलाटे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। राहुल दादा, खरं तर अजित दादांनी आता थोड्या वेळापूर्वीच म्हटलंय की त्यांनी खूप प्रयत्न केला ही बंडखोरी रोखण्यासाठी, मात्र तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम होतात। राहुल ते तुमच्याशी बोलले होते का? नाही, अजित दादा माझ्याशी बोलले नाही की मी नाना काटेंना उमेदवारी देतोय किंवा काही असं काही। मी ते मला म्हटले मी प्रयत्न करतोय, उद्या मी जयंत पाटील आणि पवार साहेबांशी बोलून सकाळी जाहीर करतो। परंतु काय अपेक्षा होती? रात्री 1:30 वाजेपर्यंत ह्या सगळ्या चर्चा सुरू होत्या। नाही, असं वाटलं होतं की अजितदादा जनभावनेचा आदर करतील, परंतु त्यांच्याकडनं बहुतेक त्यांना पिंपरी चिंचवड शहर आजपर्यंत कळलं नाही, हे काल जाणवलं। अर्थातच, परंतु ते म्हणतात की उद्धव ठाकरेचा त्यांना पाठिंबा त्यांच्या उमेदवाराला। शिवसैनिक माझ्या बरोबर आहेत अर्थातच। आणि आता तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करून ही निवडणूक लढणार यावर ठाम? हो हो। आपण बघतोय की राहुल कलाटे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे की अजित पवार असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते आहेत हे आपल्याला उमेदवारी देतील असं आपल्याला वाटलं होतं। त्या पद्धतीने चर्चा सुरू होत्या, मात्र अजितदादांना पिंपरी चिंचवड शहर कळालं नाही आणि त्यामुळे आपण जनभावनेचा आदर करून उमेदवारी अर्ज दाखल करणार आणि निवडणूक लढणार असं कलाटे यांनी स्पष्ट केलंय। पुढील सचिन अंचाटीचा गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। नाना, एकीकडे आनंदाचं वातावरण असताना दुसरीकडे ही निवडणूक सहानुभूतीच्या लाटेवर लढली जाते असं दिसतं आहे। तुम्ही कसं बघता या निवडणूक? नाही, या निवडणुकीला आम्ही सुरुवातीला सामोरे जात असताना संपूर्ण महाविकास आघाडी म्हणून या शहराकडे पाहतो आणि या चिंचवड मतदारसंघामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करणार आहोत। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचा जो मला आज उमेदवारी डिक्लेअर झाली, आम्ही चांगलं काम करू। येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचंच या ठिकाणी काम होईल। अर्थात, परंतु जर बघितलं तर तुमच्यासोबत अनेक इच्छुक होते राष्ट्रवादीमध्ये आणि त्यामुळे आता त्यांचंही कुठे। पुढच्या बातमीकडे वळतोय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे। या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेल्याचं बघायला मिळतंय। नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर हा वाद विकोपाला गेला आहे। सत्यजित तांबे प्रकरणावरून काँग्रेसमध्ये पटोले विरुद्ध थोरात असा संघर्ष टोकाला गेल्याचं बघायला मिळालं। आता या संघर्षावर काँग्रेस श्रेष्ठी कसा तोडगा काढतात हे बघावं लागेल। दरम्यान अजित पवारांनी बाळासाहेबांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलेलं आहे। बाळासाहेबांशी फोनवरून चर्चा झाली असता त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलंय असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले। फोन केलेला होता, आपण एकमेकाला शुभेच्छा देत असतो। त्यावेळेस म्हणलं की बाळासाहेब, आज तुमचा आनंदाचा दिवस आहे, वाढदिवस आहे, तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं, तुम्हाला शुभेच्छा। पण एक अशी बातमी आहे, तर मला कळत नाही की आज तुम्हाला त्याच्याबद्दल विचारावं का नाही विचारावं, कारण आज तुम्ही गडबडीत असाल। पण ते म्हणाले की दादा, मी राजीनामा दिलेला आहे आणि तो माझा पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे। मी माझ्या पार्टीच्या वरिष्ठांशी बोलून
त्याबद्दलचा पुढचा जे काही असेल ते ठरवणार. थोरातांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब अजित पवारांनी केलं असलं तरी काँग्रेसमधील नेत्यांनाच राजीनाम्याची माहिती नाहीये असं चित्र बघायला मिळालं. कारण नाना पटोलेंनी मात्र थोरातांनी कुठलाही राजीनामा दिला नसल्याचं म्हटलं आहे. नाना पटोले असं म्हणाले की थोरातांनी राजीनामा दिलेला नाही, म्हणजे त्याविषयी मला कल्पना नाही असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं. तर आपल्यासोबत थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. भाऊ, काँग्रेसमधली अंतर्गत धुसफूस वाढलेली आहे, तुमच्यावरची नाराजगी वाढलेली आहे आणि त्याच्यातूनच थोरातांनी राजीनामा दिलेला आहे. बघा, मला काँग्रेसमध्ये कुठलं राजकारण चाललेलं आहे, कोण करतंय त्याच्याकडे माझं फार काही लक्ष नाही आहे. त्यांच्या प्रश्नाला तुम्ही बगल देता, कारण त्यांनी तुमची तक्रार जी आहे ती थेट मल्लिकार्जुन खडगे यांच्याकडे केलेली आहे. बिलकुल, मला ते काय तक्रार केली ते अजूनपर्यंत मला माहिती नाही आणि त्या पद्धतीचं असं कुठलंही हायकमांडकडून मला विचारणा आली नाही. हे मीडियातली आज बातम्या मला अजूनपर्यंत दिसतात आहेत. आणि राहिलं नाशिकच्या निवडणुकीचं, डॉक्टर सुधीर तांबे आणि त्यांचा मुलगा ह्या दोघांनी जाऊन परिवारांनी फॉर्म भरला होता. मी सांगितलं पहिल्या दिवशी की हा परिवाराचा वाद आहे आणि त्याच्यामुळे पक्षाला याच्यामध्ये फार काही इन्व्हॉल्व होण्याचं कारण नाही आणि त्याच्यामुळे आम्ही पक्ष म्हणून त्याच्यामध्ये फार काही इन्व्हॉल्व झालेलो नाही. त्याच्यामुळे फार काही चर्चा आमच्याकडून त्याच्यामध्ये करायची गरज नाही. जे काही प्रश्न उपस्थित केले त्याचे उत्तर आमच्या प्रवक्त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहे. पण भाऊ, या संदर्भात तुमचं राहुल गांधी यांच्याशी सुद्धा फोनवर बोलणं झालेलं आहे आणि आपण दिल्लीला जाऊन हायकमांडशी भेट घेणार अशी माहिती समोर. नाही, माझ्या अजून कुठल्याही हायकमांडकडून मला कुठला येण्याचा मेसेज आलेला नाही. बाळासाहेब थोरात जर भाजपमध्ये आलं तर त्यांचं स्वागत करू असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. बघा, बाळासाहेब हे आपत्तीचा कुठलाही निर्णय घेणार नाही. त्यामुळे कोणी मुंगेरी लाल के स्वप्न पाहत असेल तो त्यांचा प्रश्न आहे. नक्कीच भाजप जे आहे ते मुंगेरी लालचे स्वप्न पाहता बाळासाहेब थोरात हे काँग्रेसमधून जाणार नाही असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व्यक्त करतात. थोरातांच्या राजीनाम्यावर त्यांची मुलगी जयश्री थोरात यांनी काय प्रतिक्रिया दिली ती बघणार आहोत. अजून माझ्याबरोबर तर अशी काही चर्चा नाहीये, त्याच्यामुळे मी काही बोलू शकते. ते जेव्हा व्यतीत होतात तेव्हा आम्हाला सर्वांना वाईट वाटतं, पण ह्याच्यावरती मी काही बोलू शकते. जर थोरातांनी राजीनामा दिला असेल तर काँग्रेसनं आत्मचिंतन करावं असा टोला सत्यजित तांबेंनी लगावला. मला याबाबत कुठलीही माहिती नाही. मी साहेबांशी माझा कुठलाही संपर्क या ठिकाणी झालेला नाही, त्यामुळे मला माहीत नाही. परंतु जर खरंच जर त्यांनी काही पत्र लिहिलं असेल किंवा जर हे सगळं जर घडलं असेल तर मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाने याच्यात आत्मचिंतन केलं पाहिजे की अशा ज्यांनी 100 वर्ष पक्षाबरोबर एकनिष्ठतेने राहिलेले जे परिवार आहेत अशा लोकांवर ही वेळ का येते आहे याचं कुठंतरी आत्मपरीक्षण काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलं पाहिजे. काँग्रेसचे नेते थोरातांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. तांबे प्रकरणाचा वाद थेट दिल्ली हायकमांडपर्यंत जाऊन पोहोचलाय. याबाबत थोरातांनी काँग्रेस अध्यक्ष खरगे यांना थेट पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. हे पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय. नेमकं पत्रात काय लिहिलंय ते बघूया. आम्ही काँग्रेसचे निष्ठावान घराणे, आमच्या निष्ठेबद्दल शंका घेण्यात आली. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जे काही राजकारण घडलं त्याने दुःख झालंय, व्यथा झाली आहे. नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीत जो गोंधळ झाला तो गोंधळ कमी करण्याऐवजी वाढवण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्षांकडून आणि काही काँग्रेस नेत्यांकडून झाला. माझ्या परिवाराबाबत व्यक्तिगत पातळीवर टीका टिप्पणी झाली. माझ्याबद्दल मनात इतका राग असेल तर मी प्रदेश अध्यक्षासोबत काम कसं करू? टोकाचे गैरसमज या सगळ्या काळात माझ्या संदर्भानं निर्माण करण्यात आले. काँग्रेसच्या विचारानेच मी आजवर राजकारण केलं आणि हाच विचार मी पुढे घेऊन जाईन असं पत्र थोरातांनी लिहिलेलं आहे खरगे यांना. बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला ही दुर्दैवी बाब असल्याचं काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण म्हणाले. त्याचबरोबर हा वाद मिटवण्याकरता त्यांची मनधरणी करणार असल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलं. दुर्दैवी बाब आहे. बाळासाहेब तसे एक काँग्रेसचे मोठे ज्येष्ठ आणि संयमी नेते आहेत आणि त्यामुळे नेमकं याच्या मागचं कारण काय हे समजल्याशिवाय प्रतिक्रिया देणं उचित नाही आहे. पण बाळासाहेब आमचे एक सहकारी आहेत आणि संयमी नेते आहेत. नेमकं काय घडलं याची माहिती घ्यावी लागेल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या दिल्लीला जाणार आहेत.
ते विधान परिषद निकालाचा अहवाल पक्षश्रेष्ठींना देणार आहेत। यामध्ये ते नाशिकच्या जागेबाबतही माहिती देणार आहेत। पुढची बातमी कोल्हापुरातून आहे। महत्त्वाची बातमी आहे, शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला राज्यपालांना विरोध होतोय। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विरोध केला जातोय। कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला जातोय। जर राज्यपालांना बोलावलं ते येणार असतील तर कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचं विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येतंय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून। शिवसेनेनं कुलगुरूंना निवेदन दिलेलं आहे। शनिवारी ते जेलभरो आंदोलन याबाबत करणार आहेत। शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याची राज्यपालांनी माफी मागून कोल्हापुरात यावं असं शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणतायत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे यांच्याशी सविस्तर बोलूया। ज्ञानेश्वर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत, आक्रमकपणे राज्यपालांचा विरोध ते करतायत, काय अधिक सांगाल? शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आहे ते 16 फेब्रुवारीला होणार आहे आणि या समारंभाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उपस्थित राहणार आहेत। मात्र त्यांच्या उपस्थितीवरून आता नवा वाद आहे तो निर्माण झालेला आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं विद्यापीठ आहे ते कोल्हापूरचं हे विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठाला वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांना का निमंत्रित केलं, अशा पद्धतीचा सवाल उपस्थित करत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेनं त्यांना विरोध दर्शवलेला आहे आणि जर राज्यपाल या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं असतील तर हा कार्यक्रम उधळून लावू अशा पद्धतीचा इशारा आहे तो शिवसैनिकांनी दिलेला आहे। या संदर्भात आज कुलगुरूंची त्यांनी भेट घेतली आणि कुलगुरूंना सुद्धा या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे आणि राज्यपालांना कोणत्याही पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित राहू देऊ नका, त्या बदल्यात वेगळा एखादा पाहुणा नेमा अशा पद्धतीची अपेक्षा आहे ती शिवसैनिकांनी व्यक्त केलेली आहे। याशिवाय विद्यार्थ्यांना सुद्धा या कार्यक्रमाला बहिष्कार घालण्याचं आहे ते आवाहन केलं आहे आणि या एकूणच राज्यपालांच्या या उपस्थितीबाबत आणि विद्यापीठाच्या भूमिकेबाबत शनिवारी आहे ते शिवसेना पुन्हा एकदा आंदोलन करणार आणि जेलभरो आंदोलन करून राज्यपाल चले जावं अशा पद्धतीचा इशारा आहे तो शिवसैनिक देताना पाहायला मिळतोय। त्यामुळे राज्यपालांच्या दीक्षांत समारंभाच्या उपस्थितीवरून नवा वाद आहे तो कोल्हापूरमध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। नक्की ज्ञानेश्वर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। महाराष्ट्रामधून एकामागून एक प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत। अजूनही तेच चित्र कायम आहे। कुवेत इथल्या कंपनीचा रिफायनरी आणि फर्टिलायझर प्रकल्प ऐनवेळी विदर्भाऐवजी मध्य प्रदेशात गेल्यानं सगळ्यांना धक्का बसलाय। कुवेतची ही कंपनी मध्य प्रदेशात 26,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे। मध्य प्रदेशमध्ये पार पडलेल्या गुंतवणूक परिषदेनंतर ही घोषणा करण्यात आली। महत्त्वाचं म्हणजे या कंपनीचे प्रतिनिधी 6 महिन्यांपूर्वी नागपुरात येऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेऊन गेले होते। यावेळी प्रकल्पाबाबत कोणतीही अडचण येणार नाही असं आश्वासन देण्यात आलं। मात्र या प्रकल्पाकरता राज्य सरकार आणि MIDC कडून अपेक्षित पाठपुरावा न झाल्यानं या प्रकल्पानं महाराष्ट्रातून काढता पाय घेतल्याचं सांगण्यात येतंय। टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेला। वेदांता, फायरफॉक्स आणि सॅफ्रन ग्रुप देखील राज्याबाहेर गेला। आता कुवेत एका कंपनीचा रिफायनरी आणि फर्टिलायझर प्रकल्प मध्य प्रदेशात जाण्याच्या मार्गावर आहे। यावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला। राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे मोठे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत। हे सरकार टिकणार की नाही याबाबत गुंतवणूकदारांना विश्वास नसल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला। विदर्भामध्ये आम्ही एअरबस स्टार्ट आणण्याचा प्रयत्न करत होतो। सरकार बदलल्यानंतर ते गुजरातला दिलं गेलं। हा मोठा प्रकल्प मला वाटतं जिथे तर परत यावर्षी निवडणूक आहे त्या राज्यात जाण्याचा ही संभावना आहे। आज मी पण पेपरमध्ये वाचली आहे। एकंदरच आपण बघत असाल डॅव्हॉसमध्ये असेल ज्या 3-4 वेगळ्या कंपन्या ज्या आधीच साईन झालेल्या आहेत, बरं त्याचे अजून मिनिट आले नाहीत MIDC मधून आणि असे मोठे प्रकल्प हे दुसऱ्या राज्यात चालले। त्याचं कारण काय आहे? ते एकच कारण स्पष्ट आहे की राजकीय अस्थिरता। कुठेही असा विश्वास वाटत नाहीये कोणालाही, कुठच्याही गुंतवणूकदाराला की हे सरकार टिकणार आहे आणि हे दुर्दैव आहे। दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केलाय। आदित्य ठाकरे सकाळी तयार झालेली स्क्रिप्ट संध्याकाळपर्यंत वाचत असतात असा टोला
बावनकुळेंनी लगावलाय। तसंच या सरकारच्या 2.5 वर्षांच्या काळात काहीच काम झालेलं नसून शिंदे फडणवीस सरकार एक प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याकरता प्रयत्न करत असल्याचं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं। सकाळी झोपून उठल्यावर स्क्रिप्ट तयार करतात, तेच बोलतात, त्यांना काही माहिती नाहीये। खरं तर 2.5 वर्ष सत्तेच्या गुंगीमध्ये त्यांनी काही केलं नाही। देवेंद्रजी, एकनाथजी 18 तास काम करून त्या ठिकाणी राज्याला पुढे नेतात आहे, एक प्रकल्प आणतात आहे। केवळ या राज्यामध्ये निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करण्याकरता असे प्रकारचे सकाळी लिहिलेली स्क्रिप्ट दिवसभर वाचतात। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम होतोय। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मच्छीमारांच्या वतीने भव्य सत्कार देखील करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाकरता भाजपचे आणि शिंदे गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत। या जाहीर सत्कारावर उबाठाच्या नेत्यांनी आम्ही अशा आव्हानाला घाबरत नाही अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हे म्हटलंय की आम्हाला याने काही फरक नाही पडणार। आनंद आहे मला, म्हणून तर मी सांगतो या आणि डिपॉझिट लवकर जप्त करा। पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की ते सोडून सगळे बोलतात। मी काल पण सांगितलेलं आहे की सोपं आहे, त्यांनी फोन करून सांगावं की आदित्य मला तिथून लढायचं नाही, संपला विषय। एवढं सगळ्यांना बोलायला लावणं वगैरे ठीक आहे, चांगलं आहे ना। तयारी सुरू असेल तर मला आनंद आहे। पहिलं चॅलेंज स्वीकारलं बघा, वेदांत फॉक्सकॉनचं चॅलेंज त्यांनी नाकारलं, ते माझ्याबरोबर चर्चा करू शकले नाहीत। डॅव्होस दौऱ्यावर चर्चा करू शकले नाहीत, मुंबईच्या रस्त्यांचा घोटाळा त्याच्यावर चर्चा करू शकले नाहीत, ह्याच्यावर देखील अजून काही बोललेले नाहीयेत। चॅलेंज स्वीकार असतील तर आनंद आहे। आदित्य ठाकरे असंही म्हणालेले आहेत की तुम्ही राजीनामा द्या। त्याने खरं म्हणजे राजीनामा देऊन वरळीत यायला हवं। मुख्यमंत्री म्हणून येऊन सगळा लवाजमा घेऊन वरळीत आपण येणार आहात, म्हणजे आपले 1000-1200 पोलीस त्या खुर्च्यांवर बसणार आणि आपले पोलीस आले की काय होतं आपल्याला माहिती आहे। 32 वर्षाच्या तरुणाला सरकार कसं घाबरतं हे आज वरळीमध्ये महाराष्ट्र पाहिलं। आव्हान तर माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांना दिलेलं आहे। त्यांनी सांगितलेलं आदित्यजी ठाकरे साहेबांनी की वरळीत तुम्ही या, माझ्यासमोर लढा। ते आव्हान स्वीकारलं का तर नाही स्वीकारलं। काल आदित्यजी ठाकरे साहेबांनी हे सांगितलं की चला वरळीत तुम्ही येत नसाल तर मी ठाण्यात येतो, तुम्ही राजीनामा द्या, मी राजीनामा द्या, ठाण्याची निवडणूक लढवतो। हे दोन्हीही आव्हान स्वीकारले गेलेले नाही आणि म्हणून आदित्यजी ठाकरे साहेबांना वरळीत आव्हान देणं सोपं काम नाही। बातमी कणकवलीतून आहे। कनेडी राडा प्रकरणी पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली आहे। 24 जानेवारीला भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता। तब्बल 15 दिवसांनी पोलिसांनी मध्यरात्री 10 जणांना अटक केली आहे। यात शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या राड्यात आमदार वैभव नाईक यांच्यावरही गुन्हा दाखल आहे। ठाकरे गटाचे कोकणातील आमदार आणि उपनेते राजन साळवी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। एसीबीने साळवी आणि त्यांच्या पीएची चौकशी केल्यानंतर साळवींच्या जवळची काही लोक एसीबीच्या रडारवर आल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। दरम्यान राजन साळवी यांनी जिल्हा नियोजनमधून केलेल्या खर्चावर देखील आता एसीबीने लक्ष केंद्रित केलंय अशी माहिती मिळते। एसीबीने पाठवलेल्या नोटिशीची प्रत न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। एसीबीने जिल्हा नियोजन समितीला पत्र पाठवलंय। राजन साळवी यांनी केलेल्या विकास कामांची आता एसीबी कडून चौकशी होणार आहे। पण कुठून तरी त्रास द्यायचा ही त्यांची भूमिका आहे आणि म्हणून चौकशीला आम्ही सुद्धा कंटाळलेलो आहोत। एकदा काय ते तुम्ही आमचं शोधा, शोधून आम्हाला गुन्हा दाखल करा, आम्हाला अटक करा, आम्हाला जेलमध्ये टाका, आमची तयारी आहे। आमच्या निष्ठा ह्या हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी असल्यामुळे आणि आम्ही स्वतः मरेपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी प्रामाणिक राहिल्यामुळे आम्ही कशाला घाबरत नाही, चिंता करत नाही, हे माझं मत या ठिकाणी आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांना 2 दिवसांआधी फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। मुंबईत आलात तर मारून समुद्रात फेकून देऊ असं धमकी देणाऱ्यांनी म्हटलं होतं। धमकी देणाऱ्यांचं आव्हान स्वीकारत आमदार नितीन देशमुख आज सकाळपासूनच मुंबईच्या नरिमन पॉइंट इथं आलेले होते। मात्र बराच वेळ वाट पाहून कुणीही आलं नाही, त्यानंतर देशमुख परतले। एक प्रकारे देशमुख यांनी धमकी देणाऱ्यांना आपल्या कृतीतून आव्हान दिलं।
राणे म्हणा का नितेश राणे म्हणा, ह्या दोघा बापलेकांच्या म्हणण्यावरूनच हे कृत्य सगळ्या महाराष्ट्रात घडत आहे. आता तो नितेश राणे ना लाल मातीत खेळला ना काया मातीत खेळला. आम्ही लाल मातीत नशीन जरी खेळलो पण आम्ही काया मातीतले लोक आहोत. आता तो काय धमक्या देते, तो लाल मातीत खेळला नाही, काया मातीत खेळला नाही, कोणाला धमक्या देते की मुंबईत फिरून दाखवा, धमकं करून दाखवा, कधीच काही करत नाही. त्याला चॅलेंज आहे, त्यानं कधी बोलावा, कधी नितीन देशमुख जायला तयार आहे. शेतकरी प्रश्नावरून शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झालेत. त्यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिलाय. पीक विमा, अतिवृष्टीची रखडलेली मदत आणि सोयाबीन कापूस दरवाढ याकरता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आरपारची लढाई लढण्यासाठी टोकाची भूमिका घेतली आहे. एकतर आत्मदहन करू द्या, अन्यथा बंदुकीच्या गोळ्या घाला, आता मागे हटणार नाही असं ते म्हणतात. 11 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालय किंवा AIC पीक विमा कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मुंबई इथल्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचं रविकांत तुपकरांनी जाहीर केलेलं आहे. पीक विम्याची रक्कम आम्हाला अजून पीक विमा कंपनीनं दुसऱ्या टप्प्यातली दिलेली नाहीये आणि नुकसान भरपाईचे पैसे येऊन पडले, पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ते पैसे पडत नाहीयेत. आणि सोयाबीन आणि कापसाला दरवाढ जर का 10 फेब्रुवारीपर्यंत हा निर्णय सरकारने घेतला नाही तर 11 फेब्रुवारीला आम्ही हजारो शेतकरी बुलढाण्याच्या कलेक्टर ऑफिसला येणार. ऐकता आम्हाला आत्मदान करू द्या, नाहीतर पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्यांनी आम्हाला मारून टाका, आम्हाला शहीद करा. एक तर हे आंदोलन बुलढाण्याच्या कलेक्टर ऑफिसला येऊ शकतं आणि हे आंदोलन AIC कंपनीच्या मुंबईच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या कार्यालयासमोर सुद्धा होऊ शकतं. भुसावळ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी हतनूर धरणातून पहिलं आवर्तन 16 जानेवारीला मिळालं होतं. त्यामुळे भरलेल्या बंधाऱ्यातील साठा किमान 40 दिवस म्हणजेच फेब्रुवारी अखेरपर्यंत टिकून राहणं अपेक्षित होतं. पण गळतीमुळे बंधाऱ्याची जलपातळी 21 दिवसातच 1.5 फुटानं घसरली आहे. असं असलं तरी तूर्त पाणी पुरवठ्याचं नियोजन विस्कळीत होण्याचा प्रश्न येणार नाही. पण शहराला 4 दिवस पुरेल एवढं 10 कोटी लिटर पाणी वाया गेलेलं आहे. जालन्यामधून एक धक्कादायक बातमी आहे. जालन्यात पुन्हा अवैध गर्भपात केल्याचा प्रकार समोर आलाय. बदनापूर तालुक्यातील सोमठाणा इथल्या एका 36 वर्षाच्या महिलेचा 4 महिन्याचा गर्भपात करण्यात आलाय. बाजार गेवराई इथल्या डॉक्टरांनी हा अवैध गर्भपात केल्याचं उघडकीस आलंय. डॉक्टर मनोहर जाधव विरोधात अवैध गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र अद्याप त्या डॉक्टरला अटक करण्यात आलेली नाही. बातमी आहे कोल्हापुरातून. चारित्र्याच्या संशयातून डोक्यात दगड घालून पत्नीचा अमानुषपणे खून केल्याची घटना बालिंगा इथं घडली आहे. स्नेहल नितीन अहिवळे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. खून केल्यानंतर पती नितीन अहिवळे स्वतः करवीर पोलीस ठाण्यात हजर झाला. नितीन अहिवळे आणि त्याची पत्नी स्नेहल हे दोघे ऊस तोडणी मजूर आहेत. नितीन अनेकदा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. पहाटे 4 वाजता चारित्र्याच्या संशयातून दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि त्यानंतर पत्नी झोपलेली असताना संतापलेल्या नितीननं पत्नीच्या डोक्यात दगड घातला आणि तिला ठार केलं. बातमी औरंगाबादमधून आहे. औरंगाबादमध्ये एका लहान मुलाच्या कपड्यांच्या दुकानात महिलेवर जीवघेणा हल्ला झालाय. हा हल्ला करणारा या महिलेचा सोडून दिलेला नवरा आहे. त्या महिलेचे आपल्या नवऱ्या बरोबर पटत नव्हते, त्यामुळे ती त्याला सोडून माहेरी राहायला आली होती. स्वतः खाजगी नोकरी करून ती जगत होती. भावाच्या मुलाला वाढदिवसानिमित्त कपडे घ्यायला ती गेली असता तिचा नवरा त्या ठिकाणी आला आणि त्यानं तिला जबर मारहाण केली. मारहाणीत महिलेचा डोळा निकामी झाल्याची माहिती समोर येते. तिच्या हाताची 2 बोटं सुद्धा तुटली आहेत. पोलिसात अजून गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती आहे.